नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही घरकुल योजनेच्या नवीन यादीची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण घरकुल योजना 2026च्या नियमात मोठे बदल झाले असून जर तुमच्याकडे ही ठराविक कागदपत्रे नसतील तर तुमचे नाव पात्र असूनही कापले जाऊ शकते. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. त्यामुळे तुमचं पक्कं घर मिळवण्याचं स्वप्न हे अपूर्ण राहू नये असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज मी तुम्हाला त्या सर्व कागदपत्रांची जी काही लिस्ट आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला घरकुल मिळण्यास म्हणजेच मदत होईल. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण बघूया की घरकुल 2026साठी लागणारे जे काही नवीन नियम, अटी किंवा बदललेले कागदपत्र आणि कोणकोणते, तर संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, घरकुल योजना म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना 2026 अंतर्गत पक्क्या घरासाठी अर्ज करताना आधार कार्ड तसंच त्याच्यासोबत बऱ्याच काही गोष्टी लागणार आहेत. तर मी तुम्हाला ते सांगते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. घरकुल योजना 2026साठी आवश्यक कागदपत्रांची यादी नक्की काय आहे? आधार कार्ड म्हणजेच अर्जदाराचे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असलेले आवश्यक असावे. तसेच जमिनीची कागदपत्रे म्हणजेच जागेचा 7/12 उतारा, 8 उतारा किंवा पट्टा खसरा. तसेच बँक पासबुक, आधार लिंक असलेले बँक खात्याचे पासबुक ज्यात IFSC कोड म्हणजे स्पष्ट प्रमाणात दिसून येईल. तसेच उत्पन्नाचा दाखला म्हणजेच उत्पन्नाचे प्रमाणपत्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आवश्यक. तसेच जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच अनुसूचित जाती, SC जमाती किंवा ST OBC असल्यास तहसीलदार कार्यालयाकडून मिळालेले प्रमाणपत्र. तसेच मनरेगा जॉब कार्ड म्हणजेच ग्रामीण भागासाठी 90 दिवसांच्या कामाच्या अभिसरणासाठी आवश्यक. तसेच ओळख व पत्त्याचा पुरावा म्हणजेच मतदार ओळखपत्र किंवा रेशन कार्ड किंवा पासपोर्ट असणं आवश्यक आहे. तसेच फोटो म्हणजेच अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचे फोटो ते देखील आवश्यक आहे. अपंगत्व असेल तर अपंगत्व प्रमाणपत्र, जर अर्जदार अपंग असेल तर ते प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. तर सर्वात महत्त्वाचं, भूमिहीन लाभार्थ्यांसाठी म्हणजेच पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना अंतर्गत 1,00,000 रुपयांपर्यंत जागा खरेदीसाठी मदत मिळते. तर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ते बरेच लाभार्थ्यांना माहीत नसतं. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा आणि त्याचे स्वतःचे पक्के घर नसावे. तर ही अटी खूप महत्त्वाची असते. तर मित्रांनो, जे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहेत तर ते कागदपत्र असणं खूप आवश्यक आहे. हे कागदपत्र जर असले तर तुम्हाला 2026 म्हणजे घरकुल योजनेसाठी जो काही लाभ मिळणार आहे तर तो लाभ मिळायला म्हणजे सोपं जाईल आणि लवकरात लवकर जे काही ह्या घरकुल योजनेसाठी जे काही वितरण होईल तर ते तुमच्या खात्यात लवकर प्राप्त होईल. तर मित्रांनो, माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांपर्यंत. भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.